ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी पद नसतानाही कोट्यवधींचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला याचा पोटशूळ विरोधकांना उठल्याचा टोलाही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला. तसेच केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन आणि अमृत योजनेतील विकास कामांची उद्घाटने सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे काका पुतणे करत सुटले आहेत. त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असेही ढवळे यांनी म्हटले. महादेव जानकर हे महायुतीतील नेते आहेत आणि त्यांच्या शिफारसीनुसार मिळालेला हा निधी आहे. उद्घाटने घेऊन या विकास कामांचे श्रेय घेण्याचे काम सतेज पाटलांच्या बगलबच्च्यांनी करू नये असा इशाराही ढवळे यांनी दिला. सतेज पाटील यांच्या मर्जीतील काही ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे काही विकासकामे केली आहेत आणि नंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली आहे. हे उघड झाल्यामुळेच देशमुख यांचा तोल ढासळला आहे. लवकरच यावरही कारवाई होईल आणि सत्य उजेडात येईल असेही ढवळे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्ता आमची असताना तुम्ही निधी परदेशातून आणता की काय, असा उपरोधिक सवालही ढवळे यांनी केला. काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणामुळे देश पिछाडीवर राहिला होता, पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमुळे देशाची प्रगती जोमाने होत आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस कोल्हापुरातून हद्दपार होईल असा विश्वासही ढवळे यांनी व्यक्त केला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात 1 कोटी रुपयांच्या जामिनावर सुटलेल्या शारंगधर देशमुख यांनी आपली पातळी ओळखावी असा इशाराही आशिष ढवळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.